सांगलीत आता गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. आपण सध्या सांगलीतील एका हॉटेलमध्ये आहोत. हॉटेल नटराज या ठिकाणी आपण पाहू शकता. या ठिकाणी कोळशाच्या शेगडीवरती सगळा स्वयंपाक सुरू आहे. या ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे हॉटेलच्या मालकाने हा निर्णय घेतलेला आहे. आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहे. नाव सांगा, कशा पद्धतीने तुम्ही स्वयंपाक करायला लागला आहे आता कोळशावरती? मी कीर्ती शेट्टी, नटराज हॉटेल सांगली. आता तुम्ही बघताच आहे की कोळशावरच स्वयंपाक चालू आहे. गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद झालेला आहे. आमचं हॉटेलचं मेनू पण आता 40% आलेलं आहे. डोसा, चायनीज, चहा जे आयटम जास्त गॅसचं कन्झम्पशन आहे ते बंद केलेलं आहे. आणि शेवटी कोळशाचा स्वयंपाकाचा स्पीड हा निम्म्याहून कमी आहे गॅसपेक्षा. तरी आता हा या परिस्थितीत आम्ही काम चालू आहे. व्यापार पण 40%वर आलेला आहे. कामगारांचं पण उदरनिर्वाह व्हायला पाहिजे. कामगारांचा पगार आता 100% चालू आहे. तरी पण व्यापार 40%वर येऊन पोचला आहे. चालू आहे. आता बघूया आता कसं काय गॅस पुरवठा सुरळीत असतो. आता हा नवीन प्रयोग करून बघायचा. किती दिवस चालतं आहे तेवढं चालेल. नाहीतर मग लई त्रास झाला तर मग आम्हाला पण एक दिवशी बंद करावं लागेल. यामुळे कर्मचाऱ्यांच्यावर ताण येत असेल, त्याचबरोबर आर्थिक भारसुद्धा तुम्हाला सोसावं लागत आहे का? हो, आर्थिक भार फार पडलेला आहे. कारण व्यापारच डायरेक्ट आमचा 60% गेलेला आहे, 40%च राहिलेला आहे. आणि कामगारांचा पगार तर सगळ्यांना द्यायलाच पाहिजे. त्यांची पण फॅमिली आहे. आता लाईट बिल हे सगळं आता आम्हाला बँकेचं सगळं सोसावं लागणारच. व्यापार जर वाढला, जास्त झाला तर त्या कोळशावर आम्ही 100% क्षमतेनं व्यापार करू शकत नाही. जेवढं क्षमतेनं होईल तेवढं करणे. बाकी काय आता ज्यावेळी शासन गॅस चालू करेल आणि शासन पण आता चेकिंग चालू आहे गॅसबद्दल, त्याच्यामुळे बाहेरचा गॅस मिळण्याचा मार्ग 100% बंद झालेला आहे. मग आता काय हॉटेल चालू ठेवण्यापुरतं जेवढं शक्य आहे तेवढं व्यापार करायचा. सरकारला काय विनंती कराल? सरकारला विनंती हेच करावं की कामगारांच्याकडे बघून आमच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बरेच कामगार आता फॅमिली आहेत, त्यांचा उदरनिर्वाह होतो. ते हॉटेल इंडस्ट्रीकडे जरा थोडंफार गॅस देऊन निम्म्या क्षमतेनं तर देऊन निम्म्या क्षमतेनं व्यापार होईल असं काहीतरी व्यवस्था करावी. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे गॅस शेगडीवरती या ठिकाणी आपण पाहू शकता कोळशाच्या शेगडीवरती स्वयंपाक चालू आहे. चहा वगैरे असे अनेक पदार्थ त्यांनी बंद केलेले आहेत. जवळजवळ 60% नुकसान सोसून केवळ 40%वरती हा धंदा त्यांनी सुरू केलेला आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांचा हाल होऊ नये आणि त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये. सरकारने यांच्याकडे वेळेत लक्ष द्यावं आणि गॅस पुरवठा करावा अशी मागणी या हॉटेल व्यावसायिकांनी केलेली आहे. कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.